विद्यार्थी मित्रांनो, आज आपला S2चा पिरियड आहे. या S2च्या पिरियडमध्ये यापूर्वी आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप, समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व, समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा या गोष्टी पाहिल्या. त्याचप्रमाणे समग्रलक्षीय आर्थिक विरोधाभास म्हणजे काय, त्यामध्ये दोन समग्रलक्षीय आर्थिक विरोधाभास पाहिले. एक बचतीचा विरोधाभास किंवा काटकसरीचा विरोधाभास आणि दुसरा रोजगाराचा विरोधाभास. आता आपण आजच्या पिरियडला राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहणार आहोत. तर त्यातील पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आजच्या पिरियडला आपल्याला दोन संकल्पनांचा विचार करायचा आहे. त्यातील पहिली संकल्पना म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, आणि दुसरी संकल्पना म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित या संकल्पना आहेत. तर प्रथम आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या कशी केली जाते याचा विचार करूया. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे, कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरूनच देशाची अर्थव्यवस्था कशी कार्य करत आहे, जागतिक स्तरावर त्या देशाचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, देश कोणत्या बाबतीत मागे आहे याची कल्पना ही येत असते. आणि म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादन देशामध्ये किती आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीबरोबर मोजलं जात असतं. स्थूल राष्ट्रीय उत्पादनालाच सकल राष्ट्रीय उत्पादन असेही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला GNPचा लॉंग फॉर्म आहे, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते. विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावाने येणारे मूल्य म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. अशी व्याख्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची केली जाते की विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावाने येणारे मूल्य होय. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेत जे उत्पादन होत असते त्या उत्पादनाचे बाजारभावाने येणारं मूल्य हे काढून स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची मोजणी ही केली जात असते. देशात येणाऱ्या वस्तू व सेवांचं उत्पादन मोजून त्याचे पैशात रूपांतर केले जात असते. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना दुहेरी मापन होणार नाही याची काळजी घेतली जाते, कारण बऱ्याच वेळेला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजलं जात असताना त्याचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त दिसते. म्हणून फक्त अंतिम वस्तूंचा समावेश हा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. अंतिम वस्तू याचाच अर्थ अर्धपक्क्या वस्तू किंवा कच्चा माल यांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जात नाही. साखरेचं उत्पादन मोजायचं, ऊसाचं उत्पादन त्यात समाविष्ट करायचं नाही. ऊसापासून जी साखर तयार केली जाते ती अंतिम उत्पादन आहे आणि म्हणून ऊसाचं उत्पादन न मोजता साखरेचं उत्पादन मोजायचं. तसंच कापसाचं उत्पादन न मोजता कापडाचं उत्पादन मोजायचं. तेलबियांचं उत्पादन न मोजता तेलाचं उत्पादन मोजायचं. अशा रीतीने अंतिम वस्तूंचा समावेश हा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. किंवा मूल्यवर्धित पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची मोजणी ही केली जात असते. मूल्यवर्धित पद्धत याचा अर्थ मूल्यात होणाऱ्या वाढीचा विचार करून स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजलं जातं. आता ऊसाची किंमत ही साखरेच्या किमतीपेक्षा निश्चितच कमी असते. ऊसापासून जी साखर तयार होती त्यामुळे मूल्यामध्ये वाढ होत असते. म्हणून साखरेचे जे मूल्य आहे ते विचारात घ्यायचं, ऊसाचं मूल्य विचारात घ्यायचं नाही. तर मूल्यात जी वाढ झालेली आहे तिचा विचार करून स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे मोजलं जात असतं. अशा रीतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना ते दुहेरी किंवा तिहेरी मोजलं जाणार नाही याचा विचार केला जातो आणि राष्ट्रीय उत्पन्न
अचूक मोजलं जाईल याची काळजी घेतली जात असते किंवा दक्षता बाळगली जात असते. तर अशा रीतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन ही संकल्पना अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून अर्थव्यवस्थेचं कार्य आपल्याला कळत असतं. याच्या पुढची संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. यालाच इंग्लिशमध्ये NNP असं म्हणतात. NNPचा लॉंग फॉर्म आहे नेट नॅशनल प्रॉडक्ट. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित अशी ही संकल्पना आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाची व्याख्या अशी केली जाते की स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला असता जे उत्पादन शिल्लक राहते त्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय याचा विचार आपण यापूर्वीच केला आणि त्यात आपण पाहिलं की विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावाने येणारं मूल्य म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन. तर या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून जर घसारा वजा केला तर जे उत्पादन शिल्लक राहतं त्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. मग आता घसारा म्हणजे काय तर भांडवली वस्तूंची झीज होऊ नये म्हणून जी रक्कम कारखानदार बाजूला काढून ठेवत असतो तर त्यालाच घसारा असं म्हणतात. तर अशा रीतीने भांडवली वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी, यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करण्यासाठी किंवा जुने भांडवल टाकून नवीन भांडवल घेण्यासाठी, नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कारखानदार जी रक्कम बाजूला काढतो त्यालाच घसारा असं म्हणतात. तर घसाऱ्याची रक्कम ही पुनर्स्थापना खर्चावरती अवलंबून असते. कारण कारखान्यामधील यंत्रसामुग्री जर बिघडली तर त्या ठिकाणी कारखानदाराला नवीन यंत्रसामुग्रीची स्थापना करावी लागते किंवा बिघडलेली यंत्रसामुग्री ही दुरुस्त करावी लागते. आणि ही दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन यंत्रसामुग्री तिथे स्थापन करण्यासाठी त्याच्याजवळ भांडवल असणं गरजेचं असतं. आणि म्हणून कारखानदार उत्पादन करत असताना घसाऱ्याची रक्कम ही त्या यंत्रसामुग्रीच्या किमतीच्या प्रमाणात बाजूला काढत असतो. उदाहरणार्थ एखाद्या यंत्राचं आयुष्य 10 वर्ष असेल व त्याची किंमत 1,00,000 रुपये असेल तर दरवर्षी कारखानदार 10,000 रुपये घसारा बाजूला काढेल. लक्षात घ्या, यंत्राचं आयुष्य 10 वर्ष आहे, त्याची किंमत 1,00,000 रुपये आहे. म्हणजेच हे 1,00,000 रुपये किमतीचं यंत्र 10 वर्ष टिकणार आहे. आणि मग कारखानदार काय करेल, दरवर्षी 10,000 रुपये घसारा बाजूला काढून ठेवेल. यंत्रसामुग्रीत बिघाड झाली किंवा ती नादुरुस्त झाली तर उत्पादनात खंड पडतो, म्हणून असा खंड पडू नये म्हणून हा घसारा बाजूला काढून ठेवला जातो. मग 10 वर्षांनी ही रक्कम बरोबर 1,00,000 होईल. तर अशा रीतीने 1,00,000 रुपये किमतीचं यंत्र जे 10 वर्षांनी नादुरुस्त झालं तर त्या ठिकाणी कारखानदाराला नवीन यंत्र बसवून लगेच उत्पादन सुरू करता येईल. त्याच्या उत्पादनात खंड पडणार नाही किंवा त्याला त्या यंत्राची दुरुस्ती करता येईल. अशा रीतीने कारखानदार घसाऱ्याची रक्कम ही बाजूला काढत असतो. तर अशा रीतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला असता जे उत्पादन शिल्लक राहतं त्याला नेट नॅशनल प्रॉडक्ट असं म्हणतात, म्हणजेच निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असं म्हणतात. तर अशा रीतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या दोन्ही संकल्पना एकमेकाशी संबंधित आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळतं. आता पुढची संकल्पना आपण बघणार आहोत, स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर आपण आता स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना पाहिली आणि त्यात आपण म्हटलेलं आहे की विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावाने येणारे मूल्य म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा थोड्याफार फरकाने वेगळी आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशातल्या देशात होणारे उत्पादन होय. किंवा दुसऱ्या शब्दात आपल्याला असे म्हणता येतं की स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे देशातल्या देशात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तूंचे मूल्य होय. स्थूल देशांतर्गत उत्पादनात
देशातील नागरिक आणि विदेशातील नागरिक यांनी देशात जे वस्तू व सेवांचे उत्पादन केले असेल त्यांचा समावेश केला जातो. परंतु स्थूल देशांतर्गत उत्पादनात स्थूल देशांतर्गत उत्पादनाची व्याख्या अशी केली जाते की देशातील नागरिक व विदेशी लोक यांनी एका वर्षाच्या कालखंडात उत्पादन घटकांच्या मदतीने जेवढ्या वस्तू व सेवांचे देशात उत्पादन केले असेल त्यांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. तर स्थूल देशांतर्गत उत्पादनाची व्याख्या अशा रीतीने होत असते की देशातील नागरिक व विदेशातील लोक यांनी एका वर्षाच्या कालखंडात उत्पादन घटकांच्या मदतीने जेवढ्या वस्तू व सेवांचे देशात उत्पादन केले असते त्यांचे बाजारभावाने येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. या उलट स्थूल राष्ट्रीय उत्पादनात परदेशात प्राप्त केलेल्या उत्पन्नाचाही समावेश केला जातो. उदाहरणार्थ, भारतीय व्यक्तीने अमेरिकेत जाऊन उत्पन्न मिळवले तर त्या उत्पन्नाचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात होतो, पण स्थूल देशांतर्गत उत्पादनात होत नाही. स्थूल देशांतर्गत उत्पादनात फक्त देशातल्या देशात होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो. इथे स्वदेशातील नागरिक आणि विदेशातील नागरिक देशात उत्पादन घटकांच्या मदतीने जे उत्पादन करतात त्या उत्पादनाचा समावेश स्थूल देशांतर्गत उत्पादनात होतो. मात्र आपल्या देशातील नागरिक विदेशात जाऊन अमेरिकेत, चीन, जपानमध्ये जाऊन जे उत्पन्न मिळवतील त्याचा समावेश हा स्थूल देशांतर्गत उत्पादनात होत नाही. त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात होईल, पण स्थूल देशांतर्गत उत्पादनात होणार नाही. अशा रीतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्ये थोड्याफार बाबतीत फरक हा आहे.